अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाचा कहर। राहाता, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहुरीत मोठं नुकसान। घरं आणि दुकानांमध्ये पाणी तर शेत शिवारात पाणी साचल्यानं हातातोंडाशी आलेला घास हिरावला। आष्टी तालुक्यातील मेहकरी नदीला पूर आल्यानं पुंडी गाव पाण्याखाली। सर्व मंदिरं, शाळा पाण्याखाली। पुंडी धानोरा गावाचा संपर्क तुटला तर शेती पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल। नांदगाव शहरासह ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा हाहाकार। सखल भागात साचलं पाणी। काही घरात पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान। गंगापूर तालुक्याच्या गुरुधनोरा भागात पावसाचा कहर। गावाला पाण्याचा वेढा पडल्यानं शेकडो नागरिकांच्या घरात शिरलं पाणी। अन्नधान्यासह शेती पिकांचं नुकसान। लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। वैनगंगा नदीच्या पातळीत वाढ झाल्यानं गोसेखुर्द धरणातून विसर्ग वाढवला। 19 दरवाजांमधून 75,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। सावरला ते विलंब मार्गावरील पुलावर पावसाचं पाणी। हतनूर धरणाचे 8 दरवाजे उघडले। मध्य प्रदेश, विदर्भ आणि जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे आवक वाढली। तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मराठवाड्यातील अतिवृष्टीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी साधला संवाद। शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना। मुसळधार पावसाचा शेवगाव तालुक्याला फटका। ओढे नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प। नागरिकांची मोठी गैरसोय। प्रशासनाकडून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमधील बोरी नदीच्या पुरात अडकलेल्या लोकांची सुटका। भीव गावात एनडीआरएफच्या टीमकडून 12 लोकांची सुखरूप सुटका। धाराशिव जिल्ह्यात पाऊस थांबल्यानंतरही पूरस्थिती कायम। मांजरा नदीचं पात्र पसरलं 3 किलोमीटरपर्यंत। अनेक रस्ते मार्ग बंद। नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवलं। जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ। धरणाचे 27 दरवाजे उघडल्यानं गोदावरीच्या पातळीत वाढ। गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गंगापूर तालुक्यातील शिवना नदीला पूर। लासूर गंगापूर रस्त्यावरून पाणी वाहत असल्यानं रस्ता बंद असल्यानं संपर्क तुटला। शेवगाव तालुक्याच्या भगूरमध्ये पावसाचं थैमान। नदी नाल्यांच्या पातळीत वाढ तर शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। आणि कराडच्या शामगावमध्ये सोयाबीनचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यानं फोडला हंबरडा। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांकडून शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी। शेतकऱ्यानं मानले न्यूज 18 लोकमतचे आभार। छत्रपती संभाजीनगर शहरात रात्री झालेल्या मुसळधार पावसानं घरांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी भरलं होतं। नागरिकांना उंच ठिकाणी जाऊन बसावं लागलं। संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलेला आहे। गल्ली आणि घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि ते वाहतं पाणी आहे। घरातील जीवनावश्यक वस्तू त्यामुळे पूर्णपणे भिजून गेल्यात, खराब झाल्यात, वाहून गेल्यात। आपल्या घराची ही परिस्थिती बघून नागरिकांना अश्रू अनावर झाले। रात्री झालेल्या या पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलंय। तर छत्रपती संभाजीनगरच्या राहुल नगर या भागामध्ये मी आता उभा आहे। मी कुठल्या शेतीमध्ये, नाल्यामध्ये नाही तर चक्क घरामध्ये उभा आहे आणि या घरामध्ये माझ्या गुडघ्या एवढं पाणी आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे नागरिकांना आपलं जेवण हे एखाद्या पलंगावरती, क्वाटवरती बसून जेवण करावं लागतंय। अत्यंत अशा त्यांच्या तीव्र व्यथा आहेत। घरामध्ये जर आपण बघितलं तर संपूर्ण जे सामान आहे ते या ठिकाणी आपल्याला तरंगलेलं दिसून येते। स्टोव असेल, इतर घरातलं साहित्य असेल, हे पूर्ण साहित्य पाण्यामध्ये साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या व्यथा मोठ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पूर्ण सोफा असेल, पलंग असेल, कॉट असेल, हे संपूर्ण पाण्याखाली गेले। जीवनावश्यक वस्तूंचा या ठिकाणी मोठा नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते।
काही नागरिक देखील माझ्यासोबत आहेत, त्यांच्या काय भावना आहेत ते देखील जाणून घेऊयात. म्हणजे ज्या पद्धतीनं बाबा तुम्ही आता जे पाणी आहे ते इथंच फेकलंय ताटातलं का? म्हणजे घरामध्येच पाणी कधी फेकण्याची वेळ येत नाही, पण आज ते पाणी तुम्ही फेकलंय. हां बोला. काय नाही, रातभर आम्ही जागा आहे, रातभर जागा आहे. आता नाश्त्याला क्रांतीचा होऊन जाऊन नाश्ता आणला क्रांतीचा होऊन जाऊन तुम्ही धीर धरा. बाथरूमला संडासला गेलो स्टेशनवर पायी तिथून पायी आलो. क्रांती चौकला रिक्षा करून नाश्ता आणला आणि मी खात बसलो यात. तुम्ही धीर धरा, होईल, सर्व व्यवस्थित होईल. पण कधी केव्हापासून पाणी साचायला सुरुवात झाली? 2-3 वर्ष झालं. हे पूल बांधला तेव्हापासून. पूल बांधला तो. हे तुमचं ब्रिज बांधलं नाही, रोड बनवलाय, तसं तेव्हापासून पाणी घरात येतं. घरात लहान लेकरं पण असतील, ते कुठे गेले आता? 5 वर्षापासून. 5 वाजेपासून घरात लहान लेकरं पण असतील, ते कुठे गेले आता? लहान लेकरं त्यांचं मुलाचे सासरवाडीकडे लावले, ते टावून आणला तिकडे. रडू तुम्हाला आवरत नाहीये काय? किती वाईट वाटतं असं जेव्हा आपण राहत्या घरात पाणी? काय करा, नाही इलाज आहे सर. घरामध्ये जर आपण बघितलं तर मी कुठं गल्लीमध्ये नाही, घरामध्ये उभा आहे. आणि त्याच घरामध्ये किचनमध्ये जर मी गेलो तर तुम्हाला अजून दाखवण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीचं हे किचन पूर्ण याच ठिकाणी अस्ताव्यस्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. किचनच्या अर्ध्या मध्यापर्यंत या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि संपूर्ण पाणी या घरामध्ये अशाच पद्धतीचं साचलंय. आणि जे आजोबा आहेत त्यांना रडू कोसळतंय, त्यांना रडू आवरत नाहीये. कारण आपला अनेक कष्ट करून कितीतरी 1-1 रुपया साचून पै साचून त्यांनी हे घर बांधलं. त्याच्यामध्ये आपला परिवार सुखाने राहत होता. मात्र एक पाऊस आला आणि त्या परिवारालाच बाकी ठिकाणी पाठवावं लागलं. ह्या भावना अतिशय तीव्र आहेत, शब्दात व्यक्त करण्यात जोग्या देखील ह्या भावना नाही आहेत. त्यामुळे आता कुठेतरी लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने असल्या भागांमध्ये पाणी साचणार नाही यासाठी उपाययोजना करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण छत्रपती संभाजीनगरला आपण स्मार्ट सिटी म्हणतो आणि त्याच नागरिकांच्या घरात त्यांना राहण्यासाठी जेवण्यासाठी जर जागा नसेल तर हे दुर्दैव आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि परिस्थिती बिकट बनली. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. अंजना नदी पात्रात जोरदार पाणी आलं आणि परिसरात हाहाकारच माजला. पिशोर आणि शफेपूर या भागात स्मशानभूमी पाण्याखाली गेलेली आहे. शेतीमध्ये उभ्या पिकाचं नुकसान झालंय, गुडघाभर पाणी आहे. पुराचं पाणी आल्यामुळे काही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. आता आपण मराठवाडा विदर्भ या भागाकडे वळूया. बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. ओढ्यांना पूर आलेला आहे. शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीनं तर धोक्याची पातळीच ओलांडली. त्यामुळे शहराला जोडणाऱ्या पुलाला पाणी धडकलंय. नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्क राहा असं सांगितलं गेलंय प्रशासनाकडून. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत. मी बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीपात्रामध्ये आहे आणि आपण पाहतोय माझ्या पाठीमागं अशा पद्धतीनं या बिंदुसरा नदीला जे दुथडी भरून वाहते आणि पुराचं प्रमाण देखील आपण पाहतोय. बीड शहरातला जो मुख्य पूल समजला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, या शहरामधल्या 2 बाजूंना जोडणारा हा पूल आहे आणि या पुलाला पाणी लागलं आहे. तर पुढचा जो दगडी पूल आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे. पाण्याचा प्रवाह किती मोठ्या प्रमाणात आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः आज रविवार असल्यानं या ठिकाणी बाजार भरत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोठा बाजार असतो आणि या बाजारासाठी खरेदी करण्यासाठी अनेक जण येत असतात. मात्र या ठिकाणी आता बाजार आज रद्द करण्यात आलेला आहे आणि इथं या पुलावरून पाणी जाऊ शकतं. त्यामुळं पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आहे. सुरक्षेच्या उपाययोजना देखील केल्या जातात. बिंदुसरा नदीचं अशा पद्धतीची परिस्थिती नाही तर जिल्ह्यातील इतर ज्या नद्या आहेत त्यामध्ये सिंदफणा नदी असेल, मांजरा नदी आहे, गोदावरी नदी आहे, या संपूर्ण नद्या अशाच पद्धतीने दुथडी भरून वाहत आहेत. तर जिल्ह्यातील 143 मध्यम लघु प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत आणि जे महत्त्वाचे मुख्य प्रकल्प आहेत, मांजरा प्रकल्प, त्याचे 7 दरवाजे उघडले आहेत. त्यातून हजारो क्युसेक पाणी हे नदीपात्रामध्ये सोडलं जात आहे. दुसरीकडे मांजरा प्रकल्पाचे हे 11 माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले. त्याच्यामधून देखील लाखो लिटर पाण्याचा विसर्ग केला जातो आहे आणि काल
रात्री जायकवाडी धरणातून जवळपास 1 लाख लिटर पाण्याचा विसर्ग केल्यामुळं गोदावरी नदीला दुथडी भरून वाहते, महापूर आलेला आहे गोदावरी नदीला आणि यामुळं शेतकऱ्यांचं देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे। तर आज देखील हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे। आज उद्या म्हणजे 30 तारखेपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो अशा पद्धतीने हवामान विभागानं इशारा दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीत जनजीवन जे आहे बीड जिल्ह्यातलं आहे ते विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। काही ठिकाणी काही गावं हे पुराच्या पाण्यानं वेढलेली आहे, त्यामुळे त्यांचा संपर्क देखील तुटलेला आहे। त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन असेल, जिल्हा प्रशासन हे त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहे, त्यांच्या बचावाचं कार्य देखील केलं जात आहे। मात्र दुसरीकडे जर बघितलं तर गेल्या 2 दिवसापासून बरसत असलेला पाऊस हा कधी नव्हे ते इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस बरसलेला आहे। काही ठिकाणी जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये 566 मिलीमीटर पाऊस हे वार्षिक सरासरी असते, पण यावर्षी बरसलेला पाऊस हा 900 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। त्यामुळे एकंदरीत शेतकरी, शेतामधली पिकं, त्याचबरोबर काही जणांची घरं देखील वाहून गेलेले आहेत। त्यामुळे इतिहासात कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलेलं आहे। प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांनी आवाहन केलेलं आहे, कुणीही नदीकाठावरती जाऊ नये, जीव धोक्यात घालू नये, घरीच राहून सुरक्षित राहा अशा पद्धतीचा जिल्हाधिकारी यांनी आवाहन केलं आहे। त्याच पद्धतीने न्यूज 18 लोकमत देखील सर्व प्रेक्षकांना आवाहन करते, पुराची परिस्थिती आहे त्यामुळे कुणीही नदीकाठावरती जाऊ नये, सुरक्षित घरीच राहून आपला जीव वाचवावा अशा पद्धतीचं आवाहन न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून असेल। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।